नांदेड, परभणी आणि हिंगोलीकरांची पहाट आज भूकंपाने झाली। नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज सकाळी 6:08 ते 9 दरम्यान आणि त्यानंतर दुसरा धक्का 6:19 असे दोन धक्के जाणवलेले आहेत। आणि या धक्क्यांच्या बाबत जर माहिती घेतली तर या भूकंपाचा केंद्रबिंदू हे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर आणि रामनगर तांडा हे दोन भूकंपाचे केंद्रबिंदू आहेत। पहिला भूकंप झाला तो 4.5 रिश्टर स्केल आणि दुसरा जो भूकंप झाला 10 मिनिटांनंतर तर तोही 3.5 रिश्टर स्केलचा एवढा भूकंप झाला। या भूकंपामुळे काही ठिकाणी भिंती पडलेल्या आहेत, काही भेगा पडलेल्या आहेत, भूगर्भातून आवाज आलेला आहे, काही ठिकाणी पत्रे हादरलेले आहेत। ग्रामीण भागामध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मी परभणीच्या दैठणा या गावामध्ये आहे। मामा, काय जाणवलं सकाळी? आज सकाळी मांजर गेल्याने वाटलं बघा आम्हाला ते भूकंप असं काय जाणवलंच नाही आम्हाला। मेन म्हणजे धडधड वाजले जेव्हा थोडी लेकर बाळे जागे झाले मग ते लवकरच बंद झाला ना ते तितकं काही जाणवलंच नाही पक्क ते। हो, याच्या आधी कधी भूकंप अनुभवला होता का तुम्ही? अनुभवला होता, मोठा भूकंप झाला ते काय आमच्या विशेष लक्षात नाही। बरेच दिवस झाले त्याला, घर फिर कवाड सुद्धा हादरली होती त्या किल्लारीच्या वेळेस। तेव्हापासून हे दुसरा आहे बघा आता। तर काही महिला आहेत। मावशी, काय जाणवलं आज सकाळी? सकाळी उठल्यावर 5:30च्या आकारात अशी मांजर गेल्यासारखं वाटलं, दणदण एकदम झालं होतं। त्याच्यामुळे असं ते मग आम्हाला चिव आला। अच्छा, तुम्ही काय केलं हे जेव्हा वाजू लागलं सगळं तर काय वाटलं तुम्हाला? आम्हाला वाटू लागलं पत्रावर मांजर नाचायलेत काय की, त्याच्यामुळं ते जमीन थोडी हादरली आणि पत्र वाजू लागली। भूकंप हे कधी कळालं तुम्हाला? भूकंप ते आधी आम्हाला माहिती होतं ना, किल्लारीला ते बाणेगावला तेव्हा आम्ही छोटी होते 9-10 वर्षाची, तेव्हा माहित होतं भूकंप असाच असतो म्हणून। तेव्हा कळालं हे भूकंपच आहे म्हणून। मग मी आमच्या घरच्याला म्हणलं भूकंप झाला म्हणल्यावर मग ते म्हणले, मग ते जागी झाले सगळे, हादरल्यावर वाटलं त्यांना पण। मावशी, तुम्ही काय करू राहिले सकाळी एवढ्या म्हणजे भूकंप झाला? तोंडू लागले सर, तर मला बी वाटलं असं पत्र पडतेत काय की असं वाटलं। तर मग असं म्हणलं लेकरायला, तर लेकर म्हणले नाही आई काही नाही असं। तर मग पुन्हा नंतर कळत कळत समधीकडे बातमी पसरली। तुम्ही काय करू राहिल्या मावशी? चहा करू लागली तेव्हा आमच्या भिंतीला रॅक होता ते हादरू लागला। मला वाटलं कोणतरी म्हणजे लेकरच वाजवलेत काय की असं वाटलं, पण मी तेवढं लक्षच केलं नाही मग। अच्छा, मग कधी कळालं भूकंप? मग आता असे लोक असं म्हणू लागले ना एकूण एकाला, तेव्हा मला मावशी लय हसत। मावशी, काय होतं सकाळी? कसं झालं? काय होतं बघा, रात्री 3 वाजता लाईट नव्हती साहेब। लाईट नव्हती तर रात्री झोपच आली नाही। मग सकाळच्या पुढे काय झालं, मग ते काय झालं ते आम्हाला काय जाणवलं नाही बघा। काय कधी कळालं तुम्हाला भूकंप? मग हे आता सर मोबाईलवर आलं, टीव्हीवर बातम्यात आलं, मग तेव्हा जाणं कळलं। घाबरले होते काय गावातले लोक? काहीच नाही घाबरले आमच्या इथं, कोणाला असं समजलंच नाही का आता बाकीच्याला काय माहितीये। ते आमची रात्री लाईट कुठं होती आपली? नांदेडला घडला तेव्हा फोन आला आमच्या माहेरातून, कोलंबी गाव आहे तिथून, भूकंप व्हायला तुम्ही थोडं सावध राहा म्हणून फोन आला आम्हाला। तर आम्ही मग थोडं बाहेर बसलो होतं, मग थोड्या वेळानं आपल्या इथं बी हादरली जमीन थोडी आणि पत्र वाजू लागली। तेव्हा क्या हुआ था सवेरे? क्या हुआ था सवेरे? धड़ बज रहा था हमारे उन बोलते कि क्या हुआ क्या, भगवान मांजर आली का नहीं ना बोले, बाद में भूकंप हुआ बोले, 2-3 बार हुआ वैसा हो। अच्छा, हाँ, तो फिर डर गए थे क्या? हाँ डरे ना, फिर बाहर निकले ना, बाहर घबरा के। अच्छा, हाँ, 3 वक्त भाव। तुम्ही काय अनुभवलं का हे? हा सर, अनुभवलं। सकाळी सकाळी पाहिलं तर 6 वाजता फॅन वगैरे ज्याचे पत्र वगैरे वाजले, बरेच असे गावातले जे खेड्यापाड्यातले जे लोक होते ते रस्त्यावर येऊन थांबले होते। भूकंपाची एक लाट आहे असे ह्या प्रमाणात समजून कॉल आले, जसं की नांदेड, हिंगोली आमचे काही मित्र कंपनी त्यांनी पण कॉल केला की बाबा भूकंपाची लाट आहे, जर गावात कोणी असेल तसं घरात तर बाहेर बसायला सगळं सर। तर एकूणच बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये अजूनही काही ठिकाणी भीतीचं वातावरण आहे, कारण सकाळी जे आहे ते 2 वेळेला भूकंपाचे धक्के जे आहेत तिथं बसलेले आहेत। काही जणांचे पत्रे वाजले, काही जण घाबरून रस्त्यांवर आले होते, पण प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे की न घाबरता सतर्क राहायला पाहिजे, कारण अशा हे जे काही प्रकार आहेत ते काही वेळेला होतात आणि त्यामुळेच ग्रामीण भागामध्ये अजूनही या संदर्भात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, दैठणा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।